विमानतळ, अटल सेतू, सेमीकंडक्टर, डेटा सेंटर अशा विविध प्रकल्पांच्या अनुषंगाने रायगड विकासाची गाथा लिहिणार आहे आणि त्या अनुषंगाने पनवेल रायगड भविष्यातील विकासाचे सेंटर बनणार असून त्यामुळे या ठिकाणी लाखोंच्या संख्येने रोजगार उपलब्ध होणार असे आश्वासक प्रतिपादन देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी खारघरमध्ये केले। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी आणि मित्र पक्षाचे उमेदवार, डोंबिवलीचे उमेदवार मंत्री रवींद्र चव्हाण, ठाणे शहराचे उमेदवार आमदार संजय केळकर, पनवेलचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर, ऐरोलीचे उमेदवार आमदार गणेश नाईक, उरणचे उमेदवार आमदार महेश बालदी, बेलापूरच्या उमेदवार आमदार मंदा म्हात्रे, पेणचे उमेदवार आमदार रविशेठ पाटील आणि कर्जतचे उमेदवार आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रचारार्थ विजय संकल्प सभा खारघरमध्ये आयोजित करण्यात आली होती। या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे, खासदार धैर्यशील पाटील, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार विक्रांत पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील, नवी मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवदास कांबळे, महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, प्रभाकर कांबळे, पनवेल विधानसभा संयोजक तथा भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, चारुशिला घरत, अश्विनी पाटील, मनोहर म्हात्रे उपस्थित होते। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत केली। जय भवानी, जय शिवाजी अशी गर्जना त्यांनी केली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र भूमीला मी हृदयपूर्वक नमस्कार करतो। माझे सौभाग्य आहे की पुन्हा मला रायगडकरांना नमस्कार करण्याची संधी मिळाली। रायगडसोबत माझे भावनात्मक आत्मिक संबंध आहेत। 2013 मध्ये माझे नाव पंतप्रधान पदासाठी जाहीर झाले तेव्हा मी रायगड किल्ल्यावर गेलो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ बसून जसा भक्त देवाच्या समोर बसतो तसा मी बसलो आणि महाराजांचे आशीर्वाद घेतले असेही त्यांनी आवर्जून नमूद करून लोकनेते दिबा पाटील यांना अभिवादन करतो। त्यांचा त्याग, त्यांचे परिश्रम महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यात अजून ऊर्जा देत असल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले। शिवरायांनी आम्हाला स्वराज्याची शपथ दिली होती। आता स्वराज्याबरोबरच सुराज्य पुढे घेऊन जाण्याची गरज आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। मेरा सौभाग्य है कि आज एक बार फिर मुझे रायगढ़ की इस मिट्टी को नमन करने का अवसर मिला है। रायगढ़ से मेरा एक आत्मीय संबंध है, एक भावात्मक संबंध है। 2013 में जब भाजपा ने मुझे पीएम पद का उम्मीदवार बनाया था, तब मैंने रायगढ़ किले में छत्रपति शिवाजी महाराज की समाधि पर जाकर उनका आशीर्वाद लिया था। जैसे कोई भक्त भगवान की मूर्ति के आगे बैठता है, वैसे ही छत्रपति शिवाजी महाराज की समाधि के सामने बैठकर मैंने राष्ट्र सेवा के लिए उनसे आशीर्वाद मांगे थे। रायगढ़ एक ऐसी पवित्र जगह है जो देश की भावनाओं से जुड़ी है। अभी कुछ ही दिन पहले 31 अक्टूबर को गुजरात में सरदार पटेल जयंती निमित्त हर वर्ष एक बड़ा कार्यक्रम होता है स्टैच्यू ऑफ यूनिटी पर। देश भर के पुलिस की एक परेड होती है वहां, एकता परेड। उस एकता परेड के मुख्य कार्यक्रम में, उसकी पृष्ठभूमि में रायगढ़ के किलों को वहां बनाया गया था। और आज जब इतनी बड़ी संख्या में रायगढ़ के लोगों का आशीर्वाद हमें मिल रहा है,
ये बता रहा है कि महाराष्ट्र को अब विकास की नई ऊंचाइयां छूने से कोई रोक नहीं सकता है। साथियों, एक प्रकार से ये शहरी क्षेत्र बन गया है और शहरी क्षेत्र में दोपहर को 3 बजे 2 बजे से लोगों का आना और इतनी बड़ी विराट रैली करना, मेरी नजर जहां पहुंचती है ऐसा लग रहा है जैसे केसरिया समंदर लहरा रहा है। ये दृश्य अपने आप में 23 तारीख को नतीजे क्या आने वाले हैं इसकी गारंटी यहां दिखाई दे रही है। आज महाराष्ट्र के कोने कोने से एक ही आवाज आ रही है, भाजपा महायुती आए तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे। असूया कुठली द्वेषाच्या पोटी नेतृत्वाला कुठतरी घालवट लावण्याचं काम आज विरोधकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे। याला चोख पद्धतीचं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था आपल्याला दिलेली आहे। त्यामार्फत 20 तारखेला ऐतिहासिक स्वरूपाच्या या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे। या ठिकाणी कमळ चिन्ह असेल, त्या ठिकाणी कमळ चिन्ह, धनुष्यबाणाचं असेल तिथे धनुष्यबाण, ज्या ठिकाणी घड्याळाचं चिन्ह असेल त्या ठिकाणी घड्याळाचं चिन्ह, या तिन्ही चिन्हावरती आपापल्या मतदानाचा पवित्र अर्थ बजावत पुन्हा एकदा महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी आपल्या मार्फत त्या ठिकाणी मिळेल मला विश्वास त्या ठिकाणी व्यक्त करतो। रायगड जिल्ह्याचं मुंबई राहण्याच्या इतर प्रवेशद्वार आणि कोकणातून ज्यावेळेला मुंबईमध्ये आपण प्रवेश करत असतो त्यावेळेला हे स्थान जिथून आपण नव्या मुंबईसारख्या शहरामध्ये प्रवेश करतो। मुंबई या राज्याची राजधानी, या देशाची आर्थिक राजधानी, या जगाचा एक आर्थिक उत्पन्नाचा स्रोत असलेलं एक आर्थिक शहर, त्या शहरामध्ये वाटचाल करत असताना त्या खारघरच्या भूमीचं वैशिष्ट्य खूप मोठं आहे। याच भूमीमध्ये थोर निर्बंधक नानासाहेब धर्माधिकाऱ्यांचं महाराष्ट्र त्या काळामध्ये घेऊन सन्मान प्राप्त केलं। आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांचा सुद्धा सन्मान करण्याचा अभिलक्षण योग याच राष्ट्रामध्ये आपला सहभाग राहिला आणि मला विश्वास आहे या खारघरच्या भूमीमध्ये पंतप्रधान महोदयांच्या मार्फत घेण्यात जाणारे विचार आपल्या मनामध्ये ठेवत उद्याच्या भवितव्याची चावून अधिक दृढपणाने विश्वासात देत आपण यशस्वीपणाने वाटचाल करण्यामध्ये निश्चितपणाने त्याच्याकडे यशस्वी होऊन वेगवेगळी भूमिका पुढच्या 4-5 वर्षाच्या दिवसाच्या कालावधीमध्ये जाणीवपूर्वक निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाईल। समाजामध्ये अर्थ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल। खोटेपणाने वेगवेगळे आरोप त्या ठिकाणी केले जातील, परंतु ज्या पद्धतीने मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत देशाच्या जनतेने शिक्कामोर्तब केलेला आहे, पुन्हा एकदा मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारला सुद्धा पुन्हा एकदा काम करण्याची संधी आपण सर्वजण या ठिकाणी द्या। तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले की अटल सेतू आणि मेट्रोच्या कामाला स्थगिती देण्याचे काम उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने केले। मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्याकडे विशेष लक्ष देत हे प्रकल्प पूर्णत्वास नेले आणि या प्रकल्पांचा वाहतुकीच्या दृष्टीने नागरिकांना मोठा फायदा होत आहे। 20 नोव्हेंबरला प्रत्येक मतदाराने मतदानाचा अधिकार वापरायचा आहे। 10 वर्षांचा तुलनात्मक आढावा घेतला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासाचा आलेख उंचावला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। एकीकडे मुंबईचे कोस्टल मार्ग झाले, तसंच सिडकोनं कोस्टल मार्गाला सुरुवात केली। खारघरपासून ते अटल सेतूपर्यंतचा मार्ग हा त्या ठिकाणी जोडला जाणार आहे। आज या खारघरच्या भूमीला तुर्भ्यापासून टनेलनं जोडलं जात आहे। एक नवा मार्ग या परिसरामध्ये विकसित होत आहे। मी सांगितलं तसं विकासाचं जाळं या परिसरामध्ये, रस्त्यांचं जाळं हे निर्माण होत आहे। आज आपण नव्या मुंबईमध्ये आहोत सिडकोच्या, आणि त्यामुळे या नव्या मुंबईची मेट्रो तळोजापासून ते बेलापूरपर्यंत ही मेट्रोसुद्धा सुरू झालेली आहे आणि याच्यामुळे या सगळ्या परिसरामधल्या नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणावरती
प्रवासाच्या या दैनंदिन कटकटीतून त्यांना मुक्तता मिळालेली आहे. आणि जेव्हा विमानतळ सुरू होईल त्याच वेळेला मेट्रोचा टप्पा 2, टप्पा 3 हे टप्पेसुद्धा सुरू झालेले असतील की ज्याच्या माध्यमातून या नव्या मुंबईच्या परिसरामध्ये, पनवेल तालुक्याच्या, पनवेल महापालिकेच्या परिसरामध्ये, ठाणे जिल्हा आणि या सगळ्या परिसरामध्ये सुरू असणाऱ्या या सगळ्या मेट्रो मार्गांमुळे खूप मोठ्या प्रमाणावरती आता या सगळ्या परिसरामध्ये विकासाला चालना मिळणार आहे. खूप मोठ्या प्रमाणावरती तरुण वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. त्या तरुण वर्गाला हाताला काम मिळणार आहे, रोजगार, स्वयंरोजगार मिळणार आहे आणि त्या माध्यमातून या परिसराचं चित्र येणाऱ्या कालावधीमध्ये बदलताना आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. मी खरं तर माननीय पंतप्रधानांचं मनापासून आभार मानेन की एकीकडे हे सगळं जागा निर्माण करताना कळंबोली या ठिकाणी जे सातत्यानं ट्रॅफिक जॅम आता होते आहे त्या ट्रॅफिक जॅमपासून आपली मुक्तता होण्याच्या दृष्टिकोनातून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आपले केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांनी कळंबोलीच्या एका जंक्शनसाठी 750 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला. त्याही कामाला आता त्या ठिकाणी सुरुवात होते आहे आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या सगळ्यांच्याच या वाहतुकीच्या कोंडीतून सुटका होऊ शकणार आहे. या सभेसाठी 25,000 कार्यकर्ते एकाच ठिकाणी जमणार असल्याने कार्यकर्त्यांच्या वैद्यकीय मदतीसाठी येथे वैद्यकीय मदत कक्ष अनेक ठिकाणी उभारण्यात आले होते. दरम्यान खारघर उपनगरामध्ये गुरुवारी दुपारपासून मोदीमय वातावरण झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेत मोदींचे विचार ऐकण्यासाठी पनवेल, उरण आणि नवी मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील विविध मतदारसंघातून भाजपचे हजारो कार्यकर्ते खारघरमध्ये दाखल झाले. वंदे मातरम, जय श्रीराम अशा विविध घोषणा देत हे कार्यकर्ते दाखल होत होते.